पुन्हा एकदा आपण अशा ठिकाणी आलो आहे जिकडे गेल्या वेळेला जुनी नाणी आपल्याला सापडली होती, ज्यात 12 आण्याचा सुद्धा समावेश होता. इतकी जुनी नाणी सापडल्यामुळे आज इथे आम्ही परत ट्रेजर हंटिंग केली आणि आजच्या दिवसात तर एवढी जुनी आणि इतक्या जुन्या सालातली नाणी आम्हाला सापडली आणि एवढ्या मोठ्या संख्येने सापडली की ती बघून तुम्ही हादरूनच जाल. आता अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या भन्नाट ट्रेजर हंटिंगला. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोकोबाबी पंटर या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा त्याच लोकेशनवर आलो आहोत जिथे आम्हाला खूप सारे कॉइन्स मिळाले होते. पण यावेळेस मात्र चॅलेंज असं असणार आहे की ते पाऊस पडल्यामुळे पूर्ण रान वगैरे गवत वगैरे वाढलंय. तर आम्ही हे सगळं हत्यारं वगैरे आणली आहेत कारण हे पूर्ण पोर्शन आम्हाला पहिला साफ करायला लागणार आहे. तर आता आम्ही हा संपूर्ण पतारा जो आहे, सुकी पानं आणि झाडं ती संपूर्ण साफ करून घेणार आहोत आणि बघूया त्यानंतर आपल्याला काय काय ट्रेजर मिळते. आणि ह्या जागेची हिस्ट्री सांगायची झाली तर गवळदेव आणि वटपौर्णिमा खूप 100 वर्षापूर्वीपासून केली जाते. त्यामुळे इथे पूर्ण आम्ही हा परिसर साफ करून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच काहीतरी जबरदस्त सापडणार आहे. चला मित्रांनो, थोड्या दिवसांमध्ये इथे वटपौर्णिमा सुद्धा साजरी करायला स्त्रिया येणार आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही हे साफसफाई सुद्धा होईल, त्यामुळे त्यांना सुद्धा थोडं बरं वाटेल. म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही कामं होतील. वट पौर्णिमेसाठी पण जागा साफ होईल आणि आमचा व्हिडिओ पण होईल. हा बघा, संपूर्ण परिसर आमचा साफ करून झालेला आहे. तुम्ही पाहिलं असेलच, पण खूप टाइम गेला. जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही हे साफ करत होतो. पण जेवढं आम्हाला जमेल तेवढं साफ केलंय, वरच्यावर जेवढं होईल तेवढं, कारण आपल्याला कसं पूर्ण वेलींमध्ये असं फिरवता येत नाही. तर मित्रांनो, चला तर मग आता ट्रेजर हंटिंगला सुरुवात करूया. जमीन तर साफ झाली आहे, त्यामुळे रीडिंग सुद्धा आता ॲक्युरेट येऊ शकते. आता बघूया काय सापडते. मशीन ऑन करतोय. चला, मशीन ऑन झाली आहे, बघूया रीडिंग येते का. पहिलीच, अरे बघ इथे पायाखालीच रीडिंग आली आहे. बुटत नाही हे बघ, काटे बघ कसले गेले आहेत. साफ करतो काढले मगाशी भरपूर. साफ करताना खूप काटे गेलेत. हे बघ. थांब. हे बघ, हा कचरा रॅपर हड. एवढं हे करून पण कचरा मिळालाय. आपण जवळ आधी बघूया वडाच्या. हे बघ. हे बघ. हा बघ, काय होता कॉइन. याला शोधता नाही मित्रांनो, शोध टाकून देतो. असं थोडं थोडं माती हे करून टाकायची असते. पूर्ण तो मातीमध्ये हे झालाय, दमायला झालं. टेक्निक असते मित्रांनो. टेक्निक आपल्याला हळूहळू समजते. भारी काढलं रे शोधून. पूर्ण सडलेला आहे. पूर्ण सडलाय. धुवून मग फोटो टाकावा लागेल. पण हा आय थिंक, ओ माय गॉड, थांब. काय कितीचा आहे? हडून बघ. हे बघ, 1/12 आणा. काय हड? होय, हड. येस यस. हा बघ, 1/12 आणा. यस. कचरा साफ करून इतकं हैराण झालेलो आणि त्यात 15 जून उलटून गेला तरी पाऊस नाहीये. इतकं गरम होतंय, त्यामुळे असं हेक्टिक झालेलं. मी आशाच सोडून दिलेली आणि ह्यानी म्हटलं थांब मी दाखवतो, आणि असं अक्षरशः चाळून चाळून त्यांनी इतका बारीक 12 आणा ना. 12 आणा. 12 आणे. बापरे, आता टेक्निक समजली. आता कळालं. पण मित्रांनो, असा असतो कॉइन इतका बारीक आहे ना की तो वाचतोय कंटिन्यू रीडिंग. असं वाटतं की गेला, मिस झालं आपल्याकडून. तर मित्रांनो, इथे 12 आणे सापडले आणि हा बोलला मग अशी इकडे कॉइन असणार. आणि मी 100% बोललेलो, याला खात्री दिलेली की ह्याच्या जवळ भेटतंय म्हणजे आय थिंक कॉइन असू. पण जवळपास 10 मिनिटं झुजलो आम्ही, पण काय लागलं आणि याने हार मानली. आता नाही. थांब थांब थांब. आता नाही, आता प्रॉपर. हे बघ इकडे. अबो
कॉइन. ओ लेट्स गो गाईज. कसलं आहे हे? सेम 12 आणा. दाखव जा. 12 आणे. आई शपथ मित्रांनो, दुसरा 12 आणा लगातार 12 आणे. दिसतोय. हरिओम श्री वडदेवता पावलास रे. आणि अशा रीतीने आम्हाला सलग 2 कॉइन भेटलेत त्याच ठिकाणी. आणि मित्रांनो ना, काय काय आहे, आता पाऊस पडला ना की ही झाडी पूर्ण वाढणार. हा, हा पूर्ण शेवटची गवत संधी आहे आमच्याकडे. जेवढे इकडे कॉइन काढता येतील तेवढे आम्ही शोधून जाणार आहे. Yes. आणि इतके जुने कॉइन म्हणजे बाप रे बाप. आणि हे सहजासहजी असे बाकीच्या ठिकाणी नाही पाहायला मिळत. हा. हे आम्हाला सुद्धा मागच्या टायमाला 12 आण्याचे पण इथेच त्या साईडला मिळाले होते. तो पूर्ण एरिया केला होता आपला. हा एरिया पूर्ण राहिला होता. हा पूर्ण बाकी होता. हा. याचे 2 व्हिडिओ आलेले आहेत आपल्या चॅनलवर आणि हा तिसरा व्हिडिओ आहे. दरे ठेव. ते बघ तिकडे ठेवते, धक्क्यावर ठेवले. तर मित्रांनो, आउटस्टँडिंग अशी लोकेशन आहे ही. जबरदस्त. म्हणजे आतापर्यंतचे आम्ही इतके लोकेशन केले ना, पण त्यातली कॉईनसाठी सगळ्यात बेस्ट लोकेशन ही आहे. काय Yes. बोलतो? होय, कॉइन साठी सगळ्यात बेस्ट लोकेशन आतापर्यंत. तर मित्रांनो, खूप मजा येते. आता अजिबात वेळ न घालवता अजून बघतोय कॉईन सापडतायत का. आणि साफसफाई केल्यामुळे ना पटपट आम्हाला फाईंड करता येत आहे. येस, मुळात एक रिडिंग येते तिकडेच आहे. आहे. होय. हे कातळाच्याच खाली आहे ते, पण सोड आता. ते शक्य नाही आपल्याला कातळचं हे करणं. कातळच आहे ना. हे बघ. हा हे बघ, हे बघ. येस. येस. वरती एकदा त्याच्यात आहे. नाही. नाही. हा अगेन कॉइन तसाच आहे वाटतं. 12 आणाच आहे वाटतं. 12 आणाच आहे. होय. येस. मित्रांनो, त्या व्हिडिओत एक 12 आणा सापडला होता, तर आम्ही इतके खुश झालो होतो. आणि बघा. आता अक्षरशः 3-3 12 आणे लाईनीत. हे बघ. एका लाईन तिन्ही मध्ये दाखव. 3-3 12 आणे. एका लाईन मध्ये 3-3 12 आणे. येस. लेट्स गो. आज तर जॅकपॉट लागला. कॉइनचा जॅकपॉट बोलते. मजा आली. आणि हे एवढे छोटे कॉइन आहेत ना 12 आण्याचे की मुश्किलने एकदम बारीक रिडिंग येते. पण जेव्हा एकदम मातीत आली ना वरती का मग ते सोपं पडतं. नाही, तोच होता. आता मला अति आतुरता आहे की 12 आण्या सोडून आता दुसरा जर कुठला असतो ना, अजून असतील ना आणे जुने. 1 आणा 2 आणे काय आम्हाला आयडिया पण नाही. 12 आणा म्हणजे 1/12 म्हणजे त्यांनी सांगितलेलं ना, एका कमेंट केलेलं एका आपल्या सबस्क्रायबरने 75 पैसे. 12 आणे म्हणजे 75 पैसे. कसे 75 पैसे? अरे त्यांनीच सांगितलेलं. 12 पैशाचा 1 भाग. 4 आणे म्हणजे किती? 4 आणे म्हणजे 25. हा, मग 4 × 4 सॉरी 12 आणे म्हणजे 1 रुपया. 12 आणे म्हणजे 1 रुपया. अरे अशीच काहीतरी त्यांनी कमेंट केलेली. आपण बघू ऑनलाईन आपण सर्च करूया थोडं, किंवा आमच्या आजोबा वगैरे असेल त्यांना विचारूया 12 आणे म्हणजे किती. तुम्ही पण मित्रांनो अजून तुम्हाला कोणाला माहित असेल ना कन्फर्म तर सांगा. कारण एकाने कमेंट केली होती. खूप छान कमेंट करता तुम्ही, इन्फॉर्मेशन चांगली देता. पण ते आता लक्षात नाही माझ्या. मी वाचली होती. ही रीडिंग आहे पण ती आपली आता नाही मिस. कातळ आहे तिकडे. पुढे बघ, इकडेच बघ, त्या वडाच्या साईडला बघ. हे बघ, आहे जवळच्या जवळ. म्हणजे अजून एक व्हिडिओ होईल. मला किती व्हिडिओ करूया असले. ते डायरेक्ट दाखवूया. खाण्याची प्रोसेस जरा फास्ट फास्ट दाखवूया. फॉरवर्डने करायला लागेल. मित्रांनो अजून एक रीडिंग आली आहे. हे बघ, इथेच आम्ही बाजूला कचरा करून ठेवलाय सगळा, म्हणजे गोळा. त्याच्या इथेच एक रीडिंग आली आहे. त्यानंतर आम्ही एकदा एक्झॅक्ट सांगतो. हां, पण इथे मित्रांनो बघितलं आम्ही ना एकदम नवीन कॉइन असे नाही सापडले जास्त. नवीन स- म्हणजे नवीन म्हणजे 1-2 रुपयाचे असे. हा
जुनेच सापडतात सगळे असं असं म्हणतोय. तरी त्या आतमध्ये खोल खड्डा आहे ते बाजूला काढ. हा आली मातीत. हम्म. हम्म. रॅपर आहे ते पडलं नाही. थांब. ए कॉइन. गेंडा कॉइन आहे हा. गेंडा कॉइन 25 पैसे गेंडा कॉइन. हा नवीन आहे. नवीन म्हणजे एकदम आता बोलला तसं सांगितलं घे चल. गेंडा कॉइन मी. हा बघा 1999चा आहे आपण. हा ये इकडे कॉइनच असू शकतात. खाण्याला लागेल जरा. कुठे मच्छरीने मित्रांनो. ये अजून छोटा आहे. अगो काय रे कोणतरी पक्षी आरडते. ए तांब्याचा आहे. हा तांब्याचा आहे हा कॉइन. दाखव कॅमेऱ्यात. तू दाखवतोय तर मी ते मोठ्या कॅमेऱ्यात दाखवतो. तांब्याचा आहे. तांब्याचा कॉइन सापडला. डंटन जुना कॉइन आहे पण हा 12 आणे नाहीये वाटतं. 12 आणे नाहीये त्याच्यापेक्षा पण जुना वाटतोय मला. तांब्याचा दिसतोय. मित्रांनो मी वाटच बघत होतो 12 आण्यापेक्षा कुठला जुना ना कॉइन मिळतोय ना. इथे आम्हाला 12 आण्यापेक्षा खूप छोटा कॉइन मिळालाय. आता तो साफ केल्याशिवाय आपल्याला तुम्हाला दिसला असेल कदाचित फोटो वगैरे टाकले असेल तर. अरे आणि इथे साफ केलेल्याचा फायदा झालेला आहे. अजून पण आहे ते आहे. इकडे पायरीच्याच बाजूला कॉइन मिळत आहेत. ओ वाव. हे बघ खणलंस ते त्याच्यातच आहे. त्याच्या कुठे खणलंस तीच माती घे जरा. येस. हे काय कॉइनच आहे वाटतं पण तो बेंड आहे. बेंड कॉइन आहे की वेगळा आहे. अर्धा आहे. कसला तरी आहे. कॉइनच आहे पण अर्धा झालाय. आय थिंक तो मागे अर्धा भेटलेला तो नाही ना. लास्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला एक अर्धा कॉइन सापडलेला पण त्याचा इथेच सापडलेला ह्याच कॉर्नरलाच होता. पण त्याचा अर्धा पोर्शन आज सापडलाय गेल्या व्हिडिओचा. आता तो साफ केल्याशिवाय कळणार नाही पण माती आहे पूर्ण. जोडून बघूया आपल्याला समजेल. हा जॉईंट आहेत ना आपल्याकडे ते कॉइन आहेत. हे बघ खणा हे बघ वरती हत्यार. हे बघ इकडे कातळ आहे. हे बो नाही 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 हे पान आहे पण हा कॉइन आहे सेम तसाच पितळेचा. टन 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 ट्रेजर हंट बोलते. कॉइनचा पाऊस. कॉइनचा पाऊस. नीट दाखव. 1 पैसा. होय मागे कर. 1 पैसा मग कॉमन आहे म्हणजे आपल्यासाठी. दिसतोय जरा प्रिंट त्याची गेली आहे पण हलकासा दिसतोय. साल बघूया काय साल नाही दिसत आहे. तर मित्रांनो परत अजून इथे रीडिंग येते. हे बघ आहे कॉइन 100%. अरे कातळ आहे. कातळ आहे नाही ना. हे बघ पूर्ण कातळ आहे. हे बघ हे बघ हे बघ इकडे बघ. अनादर. कातळ नाही म्हणजे तिकडे कॉइनच आहे तो. म्हणजे असं ते कातळाच्या अळ्याच्या मातीत एकदम चिपकलाय. मी दाखवून येतो त्याचं घालव पूर्ण. मित्रांनो तांब्याचा कॉइन आहे. अजून एक सापडलाय. कदाचित 1 पैशाचा असू शकतो. साफ करूनच कळेल कुठे आहे. इकडे हे बघ इकडे अजून एक इथे कॉइन आहे तसाच आहे एकदम. कोणतं
कातळा कॉइन हाच होय पण तो मिस होता. कॉइन एकदम छोटा आहे. बघ आता होय. हा असा अशी होय ती माती पाडू नको रे. हा हा अर्धी अर्धी टाक त्याच्यातली. हा आता त्या ह्याच्यात घे. हा हा ठेव बारीक असतं काहीतरी. तो बघ. हा मग हा दमवलं मित्रांनो कॉईनने पण फायनली मिळाला. पांडुरंग हरी. अरे ग्लव्जात ना एकदम ग्लव्ज मध्ये ना ते खणताना इकडे तिकडे जाते इतकी छोटी कॉईन आहे नाण्याची. ग्लव्ज मध्ये सापडत नाही. हाय. मजा आली पण रे. भेटतायत मस्त कॉईन. ओ माय गॉड. मित्रांनो हे कॉइन ना अजून पण जुने असू शकतात आणि आम्ही आता रिएक्शन देत नाही याचा अर्थ काय आम्हाला दिसत नाही कळत कोणते नाही आहेत. ते कारण ते सगळे एक पैसे आहेत. ते साल आपल्याला दिसत नाही. ते साफ केल्याशिवाय कळणार नाही. हा साफ केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो लावू आम्ही तेव्हा तुम्हाला कळेल की कोणता बघूया coin आहे. अजून आहेत का. यानंतर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ अर्धा पाऊण तास अजून ट्रेजर हंटिंग केली आणि त्या वेळेत आम्हाला एवढे कॉईन सापडले की तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही. जवळजवळ 15-16 कॉईन आम्ही त्या वेळेला शोधून काढले. आता त्या सगळ्याचं फुटेज मी पुढे टाकलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. पण तुम्हाला जर हे सगळे कॉईन शोधताना पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 साठी नक्की कमेंट करा, जेणेकरून मी याचा उरलेला भाग येत्या काही दिवसांमध्ये नक्की टाकीन. पण आम्हाला एवढे इथे कॉईन सापडतील याचा आम्ही विचार देखील केला नव्हता आणि त्यांचे साल बघून तर आम्ही चक्रावूनच गेलो. कारण शेवटी आम्ही ते सगळे धुवून वगैरे काढले आणि धुताना आम्हाला साल दिसला. जवळजवळ 1920 सालापासून 12 आण्याची नाणी सापडली होती आणि ते तुम्ही पाहिलंच असेल. हे गाईज तर असा होता आपला आजचा हा वडाच्या बाजूचा एपिसोड. जो कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि इथे इतके एवढे भारी भारी आणि इतके 15-16 कॉईन सापडले. आमचं टार्गेट तर 5-6 कॉईनचंच होतं पण एवढ्याशा जागेतच एवढे 4-5 कॉईन सापडले. खूप मजा आली, धमाल आली. हो आणि आजचा व्हिडिओ खऱ्या अर्थाने कॉइन्स ट्रेजर हंट या असं नाव द्यायला काय हरकत नाही. कारण सगळं आपल्याला कॉइन्सच भेटलं, त्या व्यतिरिक्त अजून काहीच भेटलं नाही. पण जेवढे काय कॉइन्स भेटले ते एकदम 1950च्या अगोदरचे आहेत. सगळे स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिशकालीन कॉइन्स भेटलेत. ते साफ करून तुम्हाला दिसलेच असतील. ह्याचे 2 पार्ट ऑलरेडी युट्यूब चॅनलवर आम्ही टाकले. हा 3रा पार्ट आहे. आणि आय थिंक अजून सुद्धा इथे शोध घेतला तर कॉईन सापडू शकतात. पण आता पाऊस पडल्यानंतर रान वाढणार. पण नेक्स्ट इयर जेव्हा पाऊस गेल्यानंतर मे महिन्यात वगैरे तोपर्यंत तुम्ही अजून फॅमिली आपली मोठी झाली असेल पण तुम्ही अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमचं हे इंस्टाग्राम फेसबुक हे दोन्ही हँडल आहेत तिथे पण फॉलो करा. तिथे पण भन्नाट रील्स आम्ही पोस्ट करत असतो. जे व्हिडिओ मध्ये नसतं कधी कधी ते आम्ही शॉर्ट मध्ये टाकतो, रील मध्ये टाकतो. त्यामुळे तो तुम्हाला मिस होऊ शकतो. त्यामुळे फॉलो करा आणि बेल आयकॉन ऑन करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल. चला तर मग आज पुरतं एवढंच गाईज. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट.